स्कोरिंग मॅच छोटंसं टार्गेट 33चं टार्गेट आहे. बॉलिंग मार्क वरती आकाश गायकर, ऑन स्ट्राईक कुशल गुरव, नॉन स्ट्राईक एंड वरती कल्पेश. आघाडीचे दोन फलंदाज सातत्यानं शिवशक्ती कडाव संघासाठी आपल्या बॅटने एक चांगलं योगदान देत आलेत कल्पेश आणि कुशल. के फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल 33चा टार्गेट. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. धीम्या गतीचा बॉल फेकला आकाशनं. एकच धाव मिळते. धावेचा श्री गणेशा. पहिली धाव आहे धाव फलकावरती. एक बॉलचा खेळ संपलाय. धाव संख्या ती 1. दुसरा बॉल घेऊन तयार आकाश. कल्पेश ऑन स्ट्राईक स्वीप. सन्मान दिलाय बॉलवरती. लाईन ओळखली आहे. सन्मान दिलाय बॉलवरती. निर्धाव चेंडू होते. दोन बॉलचा खेळ संपला. धाव संख्या आहे ती 1 धाव फलकावर. संत क्रिकेट आहे. बॉलच्या मेरिट नुसार कल्पेश सालुंके सातत्याने खेळत आलाय. लक्ष मोठं नाही आहे त्याला देखील माहिती आहे. प्रत्येक बॉल ओळखून क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये कल्पेश सालुंके. इनफिल्डच्या वरून कल्पेश सालुंकेचा ट्रेडमार्क शॉट. क्लासिकल ड्राईव्ह स्वीपर मध्ये येतो हा चौकार. पाच धावा धाव फलकावर. 3 बॉलचा खेळ संपला. आकाश गायकर. धीम्या गतीचा बॉल योग्य टप्प्यावरती. स्लोअर वन. कुशल गुरवला पहिल्याच षटकामध्ये आपण या मॅच मध्ये पाहिले. सातत्यानं स्लोअर वनची फेकी त्यानं केली आणि त्याच रीतीनं गोलंदाजी करतोय आता आकाश गायकर देखील. चौथा बॉल निर्धार होतोय. धावसंख्या ती 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावर. आणखी एक धीम्या गतीचा बॉल इनफिल्डच्या वरून. वन्स अगेन स्ट्रोक. डीप पॉइंट मध्ये धावतोय बॉल. थांबणार नाहीये. क्लिअर होतोय. डीप पॉइंट मध्ये येतोय. कल्पेश सालुंकेच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. व्हेरिएशन ओळखलंय खरं तर कल्पेश सालुंकेनं. नऊ धावा धाव फलकावरती. 24ची आवश्यकता आहे अजूनही. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातील. 19 बॉल 24. यार्कर लेनचा प्रयत्न आहे. फ्लिक केला बॉल. डीप मिड विकेट मध्ये धावतोय. आउटफील्ड स्लो आहे आणि त्याच कारणास्तव धावा मिळतात त्या सहजरित्या 2च्या मदतीने धावसंख्या येते 11 अंकावरती. पेनल्टीच्या करूयात ऍड 2. धावसंख्या ती 13. 34चे लक्ष आता येणारे 18 बॉल 21ची आवश्यकता आहे शिवशक्ती कडाव संघाला सामना जिंकण्यासाठी. अतुल आलाय बॉलिंग मार्कवर. एक षटक असा हवंय उमरोली संघाला ज्या षटकामध्ये कमीत कमी धावा येतील आणि त्यामध्ये एक ब्रेक थ्रू असेल या मॅच मध्ये पुनरागमित होण्यासाठी. ते अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला देखील. या वर्षीच्या हंगामामध्ये स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ देखील जबरदस्त फॉर्म मध्ये. पुलचा फटका केल्याचा होता. व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये बॉल कुशलच्या. एकच धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावर. संत गतीने 34चा पाठलागाला सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे खेळ चालू आहे. मोठे फटके देखील येत आहेत. चौकार येत आहेत कल्पेश सालुंकेच्या बॅट मधून. कुशल गुरव त्याला साथ देण्याचं काम करतोय. एक रोल निभावला जातोय खरं तर. एक बॅटर आक्रमक आहे आणि एक बॅटर संत आहे. हेच करायचंय क्रिकेटमध्ये. 34चं लक्ष. कुटाप्पाचा बॉल. वाड शॉट हुक केलाय लॉंग लेग मध्ये. आउटफील्ड खराब आहे आणि त्याच कारणास्तव बॉलला अडवला क्षेत्ररक्षकानं. फेकलाय तोपर्यंत मिळाल्या 2 धावा. सहजरित्या बॉल सीमापार जाऊ शकला. आउटफील्ड खराब आहे त्याच कारणास्तव
धावा मिळतात त्या 2. 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 16 या आकड्यावर. 18ची आवश्यकता. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला. काऊ कॉर्नर झोन मध्ये रन मिळते ती 1. चांगला बॉल लोवर फुल टॉस बॉल होता. एकच धाव मिळते. धावसंख्या आहे ती 17 या आकड्यावरती. 34चं लक्ष अर्ध लक्ष पार पाडलंय खरं तर. टोटल 9 बॉल मध्ये 15 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. डेड बॉलचा इशारा पंचांचा. रनअप मध्ये अर्थाला तुल्ला. 17 धावा धाव फलकावर. अतुलचा बॉल यावेळी पुलचा फटका. पुल सक्सेसफुल ठरलाय. कुशल गुरवच्या बॅट मधून येतोय हा काऊ कॉर्नर झोन क्लिअर करणारा दर्जेदार षटकार. 23 धाव फलकावरती. या षटकारानं 23 रन्स. लो स्कोरिंग मॅच. एकतर्फी बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एकतर्फी झुंज देतोय शिवशक्ती कडाव संघ. खोलात टाकलेला बॉल ओव्हर पिच बॉल. हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता कुशल गुरवला. शरीर भेदिया बॉल. निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा 23 च्या आकड्यावर. 11ची आवश्यकता. इथून 13 बॉल शिल्लक आहेत. 13 बॉल 11. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. मागील मॅच मध्ये 2 षटकार 48. 2 बॉल 4 चा सामना. स्लॉट मध्ये आकाशाचा वेध. आकाश लोंगलेच्या डोक्यावरून आकाशाला सफर करतोय बॉल. सीमा पार येतोय. कुशल गुरवचा आणखी एक षटकार. पाचची आवश्यकता आहे 2 षटकांमध्ये. 29 धावा धाव फलकावरती. पाचची आवश्यकता. लेट रिॲक्ट स्ट्रोक होता खरं तर. कल्पेश सालुंकेचा एक सेन्सिबली पुश करत एक सिंगल धाव. 4ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक येतात 11. औपचारिकता बाकी आहे का या मॅच मध्ये. बॉडी लँग्वेज दर्शवते फिल्डिंग करणाऱ्या टीमची देखील. बॅटवरती बॉल येऊ शकले नाही व्यवस्थित. आकाश लोंगले बॉलला उचलतोय फेकतोय. तोपर्यंत मिळते ती 1. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 31 आकड्यावरती. 3ची आवश्यकता आहे. अमराई संघाचा कर्णधार या. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय कल्पेश सालुंकेनं. बॉल सीमा पार. 4 धावसंख्येसाठी विजयाचा चौकार. सामना जिंकलाय वन साइड रित्या. लो स्कोरिंग मॅच मध्ये शिवशक्ती कडाव संघानं परास्त केले ते अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला. वेल प्लेड टीम अधिराज 11 उमरोली संघ. आणि त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन शिवशक्ती कडाव. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. बॉलिंग मार्क वरती इकॉनॉमिकल स्पेल. 6 धावा खर्च करत 1 फलंदाज बाद करणारा. आणि त्यानंतर बॅटिंग मार्क वरती 6 बॉल मध्ये 15चं योगदान देणारा प्राऊड ऑफ कर्जत कुशल गुरव ठरलाय या मॅचचा हिरो. दोन्ही संघ हँडशेक करतायत. खरं तर ही क्रिकेटची शिस्त आहे. आणि कर्जत टेनिस क्रिकेट देखील बदललाय आणि दाखवतात सर्व खेळाडू देखील. चला टॉस साठी आणि कुशल गुरव या आपण मॅन ऑफ द मॅच.
चला टॉस करूयात दोन संघादरम्यान. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात आमराई. आणखी एक मोठी मॅच, बिग फाईट मॅच. कर्जत तालुक्यातील दोन नामवंत संघ, एकीकडे शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात आमराई. 3 षटकांचा सामना आहे दोन्ही टीमच्या कॅप्टन. 3 ओव्हरची मॅच. टॉस जिंकला आमराई संघानं. अमराई संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग स्वीकारले. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या अमराई संघ. प्रथम बॅटिंग करल्या मॅच मध्ये शिवशक्ती कडाव संघ. तिसरा बॉल. तीनही बॉल एकाच टप्प्यावरती फेकलेत आणि ओळखले तर कुशल गुरवणं गॅप मध्ये ढकलला डीप पॉइंट मध्ये. डायव्हिंग एफर्ट्स क्षेत्ररक्षकाचे आणि इथे मात्र डिसिजन प्रेक्षकांमधून येईल. वेल फिल्डिंग, चांगली फिल्डिंग केली. 2 धावा मिळत आहेत. ऑफिशियल 2 धावा मिळतात त्या बॉलवरती. 2च्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा बॉल नंबर 3 मध्ये कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचे. डायव्हिंग एफर्ट्स. टेनिस क्रिकेटमध्ये फार चांगली गोलंदाजी होती. त्यानंतर 2 षटकांमध्ये 48, 2 बॉलमध्ये 4 धावांपर्यंत सामना आला होता. विजय पवार प्रेशर मध्ये होता. संपूर्णपणे आक्रोश या मॅच मध्ये. कशा रीतीने गोलंदाजी होईल आधीची यावरती आता लक्ष आहे. तिसरा गोलंदाज कोणता वापरला जाईल यावरती आता देखील लक्ष आहे. 2 गोलंदाज महागडे ठरलेत. त्यामुळे आता आधीला एक चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे अमराई संघासाठी. फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. दिशा इथे खराब आहे. अतिरिक्त लेगस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचे सांगता होते. धावसंख्या ती 14. अष्टविनायक अमराई आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय शिवशक्ती कडाव. दोन्ही मातब्बर संघ आहेत. एकमेकाच्या विरोधात तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी संघर्ष करतायत. आणखी एक चांगला बॉल पंचांकडे लावली. अपील पॅड वरती बॉल आदळलाय. नॉट आउटचा इशारा आहे पंचांचा. फार चांगले गोलंदाजी आहे. कमबॅक केले व्हाईट बॉल नंतर. धावसंख्या 14. बॉल संपलेत 7. 18 बॉलचा खेळ आहे खरं तर हा. आणि 18 बॉल मध्ये 7 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या ती 14. 12ची इकॉनॉमी अद्याप तरी. हेलिकॉप्टर लुक. क्षेत्ररक्षक आहे. हवेच्या ओघानं बॉल निघून गेलाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये. विजय पवारच्या डोक्यावर नेतो हा षटकार. फार चांगली बॅटिंग. हेलिकॉप्टर लुक दिलाय आणि लांब देखील सीमारेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नर झोन मध्ये. हवा धावते आज मैदानाच्या अवतीभोवती आणि त्याचाच फायदा करतोय बॅटर कुशल गुरव देखील. आणखी एक चांगला शॉट. मादक सौंदर्य. क्लासिकल शॉट. क्लासिकल शॉट बाय द कुशल गुरव. बॉल सीमा पार्टी एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणखी एक अतुलनीय षटकार. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 बॉल मध्ये 2 मोठे षटकार आलेत. आधी आता थोडासा प्रेशर मध्ये. एकही बॉल खेळलेला नाहीये 9 बॉल मध्ये. कल्पेश सालुंकेनं नॉन स्ट्राईक एंड वरून कुशल गुरवची बॅटिंग तो एन्जॉय करतोय. इथे बॅटची कडा. हवेत बॉल पॉइंट मध्ये पकडले. कॅच कम्युनिकेशन 2 फलंदाजां क्षेत्ररक्षकांमध्ये नव्हतं तरी सुद्धा सावरलंय. फलंदाज होतोय बाद. कुशल गुरव होतोय बाद.
10 बॉल वैयक्तिक केला या मॅच मध्ये. कुशल गुरव तो माघारी परततोय. धावसंख्याची धावफलकावरती टोटल 26 या आकड्यावरती. एक वाईट बॉल आला या मॅच मध्ये. तो वगळता 25 धाब्यांची इनिंग साकारत मैदान सोडलंय कुशल गुरवनं. फार चांगली बॅटिंग. शॉर्ट इनिंग होती परंतु विस्फोटक इनिंग. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. अभि देवगरच्या विरोधात मधली एसटी वाकवले. क्लीन बॉलचा शिकार झालाय आणि इथे मात्र आल्या पावली मैदान सोडावं लागेल अभि देवगरला देखील. लागला आणखी एक धक्का टीम शिवशक्ती कडाव संघाला. दोन लगातारचे षटकार तुम्ही पाहिलेत. त्यानंतर 2 लगातारचे विकेट देखील या षटकामध्ये. भावेश आलाय. भावेश देखील चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. आता आवश्यकता आहे 26 धावा आहेत. एकही बॉल केलेला नाहीये कल्पेश साळुंखे या मॅच मध्ये. धावसंख्या आहे ती 26. लास्ट बॉल या षटकाचा. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 13. या षटकात अद्याप धावा आहेत त्या 13. भावेशचा फटका शॉर्टम पूल डीप मिड विकेट मध्ये. थोडासा फंबल पाहायला मिळते तोपर्यंत मिळते ते एकेरीनं धावसंख्या आहे ती 2 षटकांमध्ये 27 आकड्यावरती. आसिफ आलाय बॉलिंग मार्क वरती. विश्वास ठेवलाय विजय पवारनं पुन्हा एकदा आसिफ वरती. भावेश ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर बॉल. बाबेचा फटका काऊ कॉर्नरला क्लिअर केलाय. येथे उत्तुंग असा षटकार. मागील मॅच मध्ये 26 धावा डिफेंड करत होत्या आसिफला. 2 बॉल मध्ये 4 पर्यंत सामना पोहोचला होता. त्यात 4 धावा त्याने डिफेंड केल्या. त्याच आत्मविश्वासानं कदाचित विजय पवारनं निर्णय घेतला की आसिफच्या हातामध्ये हे 3रं षटक द्यावं. कारण कॉन्फिडन्स होता. 2 बॉल मध्ये 4 त्यांना वाचवलं होता. परंतु या मॅच मध्ये स्वागत केले षटकारानं. धावसंख्या ती टोटल 33 आकड्यावर. 5 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. भावेश जबरदस्त बॅटिंग करतो या मॅच मध्ये. खोलात टाकला बॉल. चांगल्या रीतीने फेकलाय आसिफना बॉल. एकच धाव मिळते. धावसंख्या 34. प्रथमच ऑन स्ट्राईक या मॅच मध्ये सलामीचा फलंदाज कल्पेश साळुंखे. 4 बॉल आता त्याच्या भात्यामध्ये आहेत. 4 बॉल साठी तो आता ऑन स्ट्राईक. काय करेल मैदानाच्या आतमध्ये. प्रथमच ऑन स्ट्राईक आलाय. संपूर्णपणे नॉन स्ट्राईक इनवरून या मॅचचं या इनिंगचं संपूर्णपणे आलेख त्यानं पाहिलंय आता या बॉल वरती. ऑन स्ट्राईक. फुल टच बॉल. बॅक टू द बॉलर. वेल फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली आसिफनं. निर्धाव चेंडू आलाय. निर्धावानं धावसंख्या थांबली ती पुन्हा एकदा 34 आकड्यावरती. या 3 बॉल मध्ये आसिफनं जर धावा थांबवल्या ना तर या मॅच मध्ये मजा निर्माण होईल. लिव्ह केलाय बॉल कल्पेशनं.
व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. दिशा खराब आहे. 35 ऑन बोर्ड एक्स्ट्राच्या स्वरूपात हे एक धाव. 3 बॉलमध्ये एक मोठा फटका. किमान 2 मोठे फटके कल्पेश साळुंकेचा हेच प्रयत्न. पण ते तीनही बॉल चांगल्या रीतीनं फेकण्याचं काम करायचे गोलंदाजी मार्कवरती आसिफला. रनअप मध्ये अडथळा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे 35. बॅटची कडाय हवेत बॉल पकडल्या. कॅच. अप्रतिम कॅच. सलामीचा फलंदाज कल्पेश साळुंके होतोय बाद. आता उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा धाव फलकावर. विशाल आलाय नवीन फलंदाज. विशालचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. मिस फिल्डिंग. बॉल सीमा पार. 4 धावसंख्येसाठी विशालच्या बॅट मधून हा चौकार येतोय. धावसंख्या 39. एका बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 39 धावा आहेत धाव फलकावर. हाफ ट्रॅकर बॉल. लॉंग ऑफच्या डोक्यावर उडवलाय बॉल. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय षटकार. धावसंख्या ती 45 आकड्यावरती आता येणारे 18 बॉल. 46 ची आवश्यकता आहे ती अष्टविनायक आमराई संघाला सामना जिंकत क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचण्यासाठी.
कलंबोली संघाचा कर्णधार, बीड संघाचा कर्णधार उपस्थित आहे. म्हणून आलाय चा टार्गेट. ऑन स्ट्राईक विजय पवार, नॉन स्ट्राईक वरती महेश सावंत. बॉलिंग मार्फत सलामीचं षटक घेऊन आला शिवशक्ती कडाव संघाकडून कुशल गुरव. पहिलाच बॉल धीम्या गतीचा पिक केलाय आसमानी टोला. विजय पवारचा धमाका. बॉल बिग 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 हिट षटकार. लॉंगेस्ट सिक्सर संपूर्ण स्पर्धेमधील लॉंगेस्ट सिक्सर कुशल गुरवच्या विरोधात. फार चांगला गोलंदाज आणि त्याच्या विरोधात फार चांगली बॅटिंग. धीम्या गतीचा बॉल पिक केला स्लोअर वन. व्हेरिएशन ओळखलं खरं तर ॲज अ बॅटिंग मार्कवरती व्हेरिएशन ओळखणं सोपं नाहीये आणि ते व्हेरिएशन ओळखलं खरं तर विजय पवारनं. पहिल्याच बॉलमध्ये षटकार ठोकलाय. 46 टार्गेट. लांबच लांब मारलाय पहिलाच बॉल. दुसरा बॉल घेऊन तयार कुशल. दुसरा बॉल यावेळी फील्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पलीकडे. एक टप्प्याचा अंतर गाठत सीमा रेषेच्या पलीकडे तो चौकार. धाव संख्या 2 बॉल 10. विस्फोटक बॅटिंग चालू आहे. मागील मॅच मध्ये 41 ची एक रोमांचक इनिंग. मॅच बॉल आलाय. दोन बॉल मध्ये धाव संख्या ती 10. मागाचा आहे तो, मागाचा पहिला बॉल. पहिल्याच 2 बॉल मध्ये थोडा अडचणीत सापडलाय. कमबॅक करणं माहिती आहे खेळाडूला. विजय पवारच्या विरोधात आता कशा रीतीने रणनीती आखेल. बॉल नंबर 3. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका फसला. हवेत बॉल. या मॅचची मोठी विकेट आणि ते कॅच ड्रॉप केलं विक्रांतनं. काय केलं या मॅच मध्ये विक्रांतनं. चला जास्त दुखापत असेल विक्रांत. पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता असेल तर आपण कॉल करू शकता. बघा आमचे स्वयंसेवक देखील काळजी घेतात प्रत्येक खेळाडूची. स्वयंसेवकाचे देखील कौतुक करूयात. कॅच ड्रॉप केली आहे विजय पवारची या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये देखील सौरभ जाधवनं लॉंग ऑन मध्ये कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर संपूर्णपणे मॅच बदलली मी तर म्हणेल. 12 धावा आहेत. कॅच ड्रॉप केल्यानंतर जखमेवरती मीठ सोडलंय. विजय पवारची ओळख. रडार मध्ये बॉल दिला फेकून. विजयचा धमाका. लांबच लांब पाठवलाय वावराच्या बाहेर षटकार. विजय पवारला जीवनदान मागील मॅच मध्ये आणि त्यानंतर 41 ची इनिंग. या मॅच मध्ये लक्ष 46 आहे आणि असं असताना कुशल गुरवरती आकस्मिक हल्ले चढवले जात आहेत विजय पवारच्या बॅट मधून. तुफान बॅटिंग चालू आहे आज विजय पवारची मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा अजून देखील शिल्लक आहे. प्राऊड ऑफ कर्जत वरती आता आक्रमण चढवलं जात आहे. टार्गेट केलंय कुशल गुरवला या षटकात विजय पवारनं. धीम्या गतीचा बॉल. धीम्या गतीचा बॉल. 1 मोर सिक्सर. भिरकावून दिलाय बॉल विजय पवारनं. व्हीपी ब्रँडेड षटकार. मगाशीच उल्लेख केलाय प्रथम सत्रामध्ये कुशल गुरवनं आकस्मिक हल्ले चढवले विजय पवार वरती.
मी मगाशीच उल्लेख केला की उत्तराच्या खेळात विजय पवारच्या हातात बॅट असेल आणि कुशल गुरवच्या हातामध्ये बॉल असेल त्यावेळी विजय पवार नक्कीच हल्ला कल्लोल करेल आणि त्याच कल्लोल मैदानाच्या आतमध्ये करत असताना विस्फोटक बॅटिंग 24 धावा आहेत 5 बॉलमध्ये. आता 22ची आवश्यकता. कुशल गुरव प्रेशर मध्ये मोठा खेळाडू. मॅच बॉल आलाय. प्रतीक्षा आहे मॅच बॉलची. खरं तर ज्या बॉलनं खरं तर सीमा रेषेला ओलांडली आहे सातत्यानं तो बॉल हवा असतो प्रत्येक टीमला बॅटिंग करणाऱ्या. तोच बॉल येतो पुनश्च एकदा. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. कॅच ड्रॉप केले विक्रांतनं. आक्रोश केलाय बॅटिंगनं. अकुटप्पाचा बॉल बॅटची कडे टॉप एज लागली. बॉल पाठीमागे चाललाय थर्ड मॅन मध्ये आणि फुटबॉल आहे पण पायानं बॉल अडवला अंतिम क्षणी. पण तो धावा मिळाला त्या बॉलवरती 2. पण तर सांगता षटक संपलंय. मोठं षटक संपलंय. 26 धावा आल्यात पहिल्याच षटकात कुशल गुरवच्या विरोधात. विजय पवार बरसलाय गरजला अक्षरशः मॅच मध्ये. धाव संख्या ती 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता येणारे 12 बॉल 20 ची आवश्यकता आहे. सव्वीस धावा आहेत. 20 धाव संख्येची अजूनही गरज आहे 12 बॉल मध्ये. विक्रांत आलाय. कॅच ड्रॉप केले विक्रांतनं. आता गोलंदाजीनं कमबॅक करून देईल का शिवशक्ती कडाव संघाला. फॉर्म मध्ये बॉलिंग मार्क वरती मित्र म्हणेल विक्रांत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोनही संघ हार मानणारे नाहीयेत कारण एकाच कॅलिबरचे 2 संघ आहेत. पहिल्या षटकात काय झालंय काय बिघडलंय काय चुका केल्यात त्यांवरती कमबॅक करणं माहिती आहे विक्रांतला देखील. आता 12 बॉल मध्ये 20. महेश सावंत मागील मॅच मध्ये दोनही फलंदाज फार चांगले केलेत. विजय पवार असेल महेश सावंत. आता 12 बॉल 20. समीकरण सोपं झालंय. 46 धावा मोठं लक्ष होतं मी तर म्हणेल आणि पहिल्या षटकात 26 आल्यानंतर 20 ची आवश्यकता आहे. विक्रांत डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सोडलेला झेल विजय पवारचा. त्यानंतर आलेले खरं तर 2 मोठे षटकार बरेच काही सांगून जात आहेत. पकडा कॅच जिंका क्रिकेटचे बॅच उगाच म्हटलं जात नाही. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये. बॅट आणि बॉलचा खेळ जरूर आहे क्रिकेट परंतु क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं आहे. एका खेळाडूने केलेली चुकी संपूर्ण संघाला त्याचा परिणाम भोगावा लागतो. याचं प्रात्यक्षिक उदाहरण तर तुम्ही पाहिलं. पण बॉलिंग मार्क वरती विक्रांत प्रामाणिकपणे या मॅच मध्ये पुन्हा आणेल का शिवशक्ती कडाव संघाला. 12 बॉल 20. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. 1-2 टप्पा अखेर. बाळवेची मिस्टेक. घर फिरलं की घराचे वासे फिरतात त्याच पद्धतीचे वातावरण. मिस फिल्डिंगच्या यानं मिळतात त्या 4 धावा. मोमेंटम शिफ्ट झालाय पहिल्या षटकात. 30 धावा आहेत आता धावफलकावर. 16 ची आवश्यकता आहे 11 बॉल मध्ये. आज क्रिकेट क्षणार्धात बदलतो. सरडा देखील लवकर रंग बदलत नाही तसा क्रिकेटचा खेळ रंग बदलतो. बॉल चांगला होता. फिल्डिंग 22 ची मिस फिल्डिंग झाली आहे त्याच कारणास्तव चौकार. 11 बॉल 16 ची आवश्यकता आहे. अकरा बॉल 16 इक्वेशन. धीम्या गतीचा बॉल. महेश सावंतचा फटका. अभि देवगरे देखील पाहतात बॉल कडे. बॉल चाललाय. व्यासपीठाला सलामी देणारा MS चा मोठा षटकार. MS ब्रँडेड षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून हा षटकार येतो. धाव संख्या टोटल 36. 10 ची आवश्यकता आहे. आता बॉल शिल्लक आहे 10. रन बॉल इक्वेशन. चांगला फटका केलाय. आणखी एक अप्रतिम फटका आहे. डीप पॉइंट मध्ये दर्शन. फेकी खराब आहे परंतु चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते आता 9 बॉल मध्ये 9. विजय पवार स्ट्राईक एंड वरती. नऊ बॉल 9 ची आवश्यकता आहे. रन ऑफ बॉल इक्वेशन. सामना जिंकू शकतो इथूनही शिवशक्ती कडाव संघ. प्रयत्नही करावेच लागतील. विजय पवार कॅच ड्रॉप झाल्यानंतर बरसला अक्षरशः मॅच मध्ये संपूर्णपणे या सामन्याचं भवितव्य बदललं त्या कॅचनं असे प्रेक्षक देखील म्हणत असतील.
मोठा फटक्याचा प्रयत्न होता. इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. नो कनेक्शन. बॅट अँड बॉल वेगवान फिरवली होती बॅट विजयनं. 8 बॉलमध्ये आता 9ची आवश्यकता. प्रयत्न करतोय विक्रांत देखील. 8 बॉल 9ची आवश्यकता. फटका चांगला आहे. गॅप मध्ये ढकललाय. स्ट्रोक चांगला आहे. एक तर कंप्लीट. दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न होत नाहीये. एकच मिळते. 7 बॉल मध्ये 8. सामना संपलेला नाहीये. 7 बॉल मध्ये 8. शिरकाव होऊ शकतो शिवशक्ती कडाव संघाचा या मॅच मध्ये. या बॉलवरती या मॅचचं भवितव्य. 7 बॉल मध्ये 8. हा निर्धाव बॉल जर आला ना तर या मॅच मध्ये अंतिम षटकात मजा येऊ शकते. 27 वरती खेळतोय विजय. महेश देखील 11 धावसंख्येवरती खेळतोय. चांगला फटका स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये. महेश सावंतच्या बॅट मधून आणखी एक अलौकिक चौकार. चला बीड संघाचा कर्णधार आणि कलंबोली संघाचा कर्णधार लगेचच ताससाठी या. 6 बॉल मध्ये आता 4 धावा डिफेंड करायच्यात. 6 बॉल मध्ये 1 धावा डिफेंड केला शिवशक्ती कडाव संघानं बदलापूर विभागामध्ये. नामांकित स्पर्धेमध्ये नितू माली ISPL मध्ये पोहोचलाय. नितूला खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या वतीनं देखील. 6 बॉल मध्ये 4. भावेश गायकवाडच्या हातामध्ये या मॅचचं खऱ्या अर्थानं संपूर्णपणे भवितव्य. बॉल घेऊन तयार. 6 बॉल 4. आठवावं लागतं. इतिहास हा क्रिकेटमध्ये आठवावाच लागतो. क्रिकेटमध्ये तुम्ही इतिहास घडवत असतात आणि वर्तमान कालामध्ये तो इतिहास आठवत ते सामर्थ्य ठेवावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलमध्ये 1 धावा तुम्ही डिपेंड केल्यात. 6 बॉलमध्ये 4 पुन्हा करायच्यात. नितुमाली नाहीये मैदानाच्या आतमध्ये परंतु भावेश गायकवाड त्याची कमी थोडीशी जाणवून देईल का मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 4. डाऊन द ग्राउंड खेळलाय. हलकीशी मिस्टेक. दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न थांबवलाय महेशनं थांबवलं. एकच धाव मिळते. 5 बॉल 3. 1-2 निर्धाव चेंडू. या मॅच मध्ये पुन्हा मजा निर्माण होईल. हाच क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल काय बिघडेल आपण सांगू शकत देखील नाही. कोणताच खेळाडू जाणून बुजून खेळ खराब करत नसतो क्रिकेटमध्ये. नियती देखील साथ देत असते बऱ्याच जणांना पण तो नियतीला झुकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात क्रिकेटमध्ये. सातत्यानं मी म्हणत असतो क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्यायच नसतो आणि जर तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतात तर यशालाही पर्याय नसतो. पराभव पहिल्यांदा रनात होत नाही. पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मनात पराभूत झालेली लोक कधीच रनात जिंकत नाहीत. इथून आता मनानं भावेश जिंकेल का की रनामध्ये मनानं तो हरेल यावरती आता लक्ष आहे सर्वांचं देखील. कारण 5 बॉलमध्ये 3ची आवश्यकता आहे. प्रयत्न तर करतोय कुशल गौरव. फिल्डिंग मध्ये सातत्यानं चेंजेस अजूनही आशा आहे कारण हाच क्रिकेटचा खेळ आहे. अंतिम क्षणापर्यंत लढा. जोपर्यंत शेवटची धाव होत नाही ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये लढावंच लागतं. याचं प्रात्यक्षिक उदाहरण भावेश देईल का मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 3ची आवश्यकता. आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. उल्लेख केलाय निर्धाव चेंडू हवे त्या मॅच मध्ये. 4 बॉल आता 3ची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन ज्यावेळी येईल ना त्यावेळी या मॅच मध्ये प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे देखील येईल. विजय पवार नॉन स्ट्राईक वरून या मॅचचं भवितव्य पाहतोय. खरं तर जबरदस्त बॅटिंग केली आहे महेशनं देखील आणि विजयनं देखील. आज संपूर्णपणे या 2 सलामीवीरांनी आज फार चांगला खेळ केलाय अष्टविनायक अमराई संघासाठी. 4 बॉल 3. 4 बॉल 3. फटका हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. दर्शनचे प्रयत्न. हो व्हॉट अ कॅच. तीन बॉल मध्ये आता 3. मॅच संपलेला नाहीये. मी मगाशीच उल्लेख केलाय शेवटची धाव होत नाहीये तोपर्यंत सामना कोण जिंकेल आपण सांगू शकत नाहीये. हाच क्रिकेटचा खेळ. मागील 15 बॉल मध्ये तुम्ही काय केलंय काय गमावलंय याचा विचार न करता 3 बॉल मध्ये तुम्हाला किती एफर्ट्स देता येतील तितके एफर्ट्स देणे गरजेचे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करत स्क्वेअर लेग मधून अक्षरशः अप्रतिम कॅच पकडले. बीड संघाचा कर्णधार उपस्थित होता. कलंबोली संघाचा कर्णधार उपस्थित नव्हता. तर या पुन्हा एकदा बीड संघाचा कर्णधार आणि कलंबोली संघाचा कर्णधार
सेन्सिबली पुश केलाय. एकच धाव मिळते आता 2 बॉल मध्ये 2ची आवश्यकता. मॅच रोमांचक बनलं. इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो. 46चं टार्गेट होतं. एका षटकात 4 हव्या होत्या. आता 2 बॉल मध्ये 2 आल्यात. भावेश गायकवाड या मॅच मध्ये टर्निंग मोमेंट निर्माण करतोय. 2 बॉल मध्ये 2. विजय पवार मोठ्या फटक्याच्या शोधात जाईल की सिंगल मध्ये संतुष्ट मानेल की दुहेरी धाव जमवेल. बरेचसे प्रश्नचिन्ह या मॅच मध्ये. 2 बॉल 2 धाव संख्येची गरज. जबरदस्त सामना. एकाच कॅलिबरचे 2 संघ शेवटपर्यंत लढतात. याच 2 संघाची खासियत आहे. हेच करावं लागतं क्रिकेटमध्ये. सामना जिंको हरो लढावं लागतं आणि लढला खरं तर आता शिवशक्ती कडाव संघ देखील बॅकफूटवरती असताना पुन्हा मॅच मध्ये आलाय. 2 बॉल 2. भावेश गायकवाड ऑन बॉलिंग मार्क. ऑन स्ट्राईक विजय पवार. व्हीपी ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल. आणि इथे चुकी केली आहे. दुसरी देखील कंप्लीट होतीये. विजय झालाय तो अष्टविनायक आमराई संघ या मॅच मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम शिवशक्ती कडाव. आपला संघर्ष लाजवाब होता.